जिल्ह्यातल्या टंचाई परिस्थितीच्या आढावा संदर्भातली बैठक या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होती। यापूर्वी सर्व माननीय आमदार महोदयांनी जरा बाहेरचा आवाज कमी करा मला, आपापल्या विधानसभा मतदारसंघाच्या टंचाईच्या बैठका घेतलेल्या आहेत। टंचाईच्या आराखडे त्या तालुक्यातली मतदारसंघातली मान्य आमदार महोदयांचा दाखवून आमदार महोदयांशी चर्चा करून त्या संदर्भातली जी जिल्हा स्तरावर यायची होती ती जिल्हा स्तरावर प्रस्ताव येऊन त्याला मान्यता दिलेली आहे। टँकरला मान्यता देण्याची तर अधिकार राज्य सरकारनं उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांताला दिलेले आहेत। त्याप्रमाणे त्या तालुक्यातले आराखडे या ठिकाणी मंजूर केले। गेल्या वर्षी जर पाहिलं आपण तर आज तारखेला जिल्ह्यामध्ये 80 टँकर न पिण्याचं पाणी जून अखेर 80 टँकर या ठिकाणी आपण चालू केले। आज तारखेला त्याची संख्या 17 पर्यंत खाली आलेली आहे, त्यामुळे संख्या कमी आहे। पण एप्रिल 15 नंतर साधारणतः जून पहिल्या आठवड्यापर्यंत नेहमी संख्या वाढत असते। पण अपेक्षित जी आज मी माहिती घेतली 80 पेक्षा कमी टँकर लागतील असा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे। तरी सुद्धा उष्णतेचं प्रमाण, जलसाठ्यांचं प्रमाण हे सगळं बघून पण त्या बाबतीत आम्ही तयार आहोत। मी आजही सगळ्या प्रांत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, आज जर प्रस्ताव टँकरचा आला तर उद्या व्हिजिट करून साईट व्हिजिट करून प्रांत BDO आणि पाणी पुरवठा अधिकारी लगेच दुसऱ्या दिवशी त्याला मान्यता द्यायची। कुठलाही टँकरचा प्रस्ताव प्रांत अधिकारी कार्यालयामध्ये 1 दिवसापेक्षा जास्त कालावधी प्रलंबित ठेवायचा नाही। नंबर 2, जिथं जिथं विंगर विहिरी ताबडतोब मारून हव्या आहेत ते अधिकार सरकारनं आता त्या ग्रामपंचायतीला दिले, त्याचा निधी सरकार ग्रामपंचायतीला देते। त्याच्या बाबतीत सुद्धा जिल्हा परिषदच्या पाणी पुरवठा विभागाला सक्त सूचना दिलेल्या आहेत की जिथं जिथं विंधन विहीर मारून हवी आहे ते विंधन विहिरी तात्काळ त्या ठिकाणी मंजूर करून द्याव्यात। विंधन विहिरींची दुरुस्ती म्हणजे जिथं पूर्वी आपण बोर मारलेले आहेत पण त्या खराब आहेत, चालत नाहीत, आपल्याकडे यांत्रिकी विभाग आपला स्वतंत्र जिल्हा परिषदेचा आहे, यांत्रिकी विभागाला त्यांची यंत्रणा आहे। अधिक जर जास्त मागणी आली तर आउटसोर्सिंग करून दुसऱ्या बाहेरच्या एजन्सीकडून सुद्धा आपण त्या विंधन विहिरी या ठिकाणी दुरुस्त करून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीनं पिण्याचं पाणी या बाबतीतलं नियोजन आजच्या बैठकीमध्ये आपण पूर्ण केलेलं आहे। धरणातला पाण्याचा साठा हा जवळजवळ गेल्या वर्षी इतकाच या ठिकाणी आहे, काही ठिकाणी तो कमी आहे। पण धरणातल्या पाण्याचं नियोजन हे फर्स्ट प्रायोरिटी पिण्याचं पाणी, त्याच्यानंतरनं शेतीचं पाणी अशासारखा जो प्राधान्यक्रम ठरवलेला आहे तशा पद्धतीनं तो प्राधान्यक्रम सक्त पाळायच्या सूचना सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता ज्यांच्याकडे मेजर प्रोजेक्ट आहेत, ज्यांच्याकडे मायनर प्रोजेक्ट आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहेत। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये धरणातलं पाणी प्राधान्यानं अगदीच ज्यादा आवश्यकता वाटली तर प्यायसाठी वापरता आलं पाहिजे म्हणून प्राधान्यानं त्यासाठी जो काही कोटा राखीव ठेवलेला आहे तो राखीव ठेवण्याच्या सुद्धा सूचना आजच्या बैठकीमध्ये आपण जलसंपदा विभागाला या ठिकाणी दिलेला आहे। टंचाईच्या कामासाठी लागणारा निधी हा याची पुरेशी व्यवस्था किंवा पुरेशी तरतूद जिल्हा प्रशासनाकडे आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानुसार टंचाई कामासाठी जर अधिकचा निधी जिल्ह्याला लागला तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत तसे प्रस्ताव शासनाकडे आले, शासन त्याला निधी उपलब्ध करून देणार आहे। हे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील निश्चित झालेलं आहे। त्यामुळं टंचाई परिस्थिती हाताळायला आम्ही सगळी यंत्रणा सतर्क आहोत। कुठेही जिल्ह्यात टंचाई परिस्थिती भासू नये आणि अगदीच भासली तर त्याच्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं प्रशासन सज्ज आहे। धन्यवाद साहेब। आता टँकर्स कोणत्या गावांमध्ये जास्त चालू आहेत म्हणजे तालुक्यांमध्ये आणि कुठल्या गावांमध्ये जास्त गरज भविष्यात भासू शकते? तर भविष्यातलं जसे जसे प्रस्ताव येतील तसे तसे आपण त्यांना मंजूर करायच्या सूचना दिलेल्या आहेत। आता टँकरची तुम्हाला मानमध्ये कलेक्टर साहेब सांगता का वापरले? आता सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 17 गावामध्ये टँकर चालू आहे, त्याच्यावरचे वाडे आहेत, 17 टँकर आहेत
गावांची नावं सांगतो मी. माण तालुक्यामध्ये बिजवडी, पाचवड, पांगरी, आणि बुलेवाडी, सदाळे, मोही ही शिंगणापूरमधले आहेत. मसवडमध्ये संभूखेड आहे, मारडी आहे, चिरवली आहे, उकिरडे, कोळेवाडी, महिमानगड, परकंदी ही मानमधली गावं आहेत. 13 गावं आणि 90 वाड्यांना आपण देतो. वाईमध्ये 4 गावं आणि 3 वाड्यांना आहेत. गुंडेवाडी, मांढरदेव, पालेघर, आनंदपूर. पाटणमध्ये 6 टँकर चालू आहेत. 6 वाड्या आहेत त्या. चापळमधल्या जाधववाडी, जंगलवाडी, कोळेकरवाडी, भोसगाव, आंबरुळकरवाडी, शिद्रुकवाडी 3 शिद्रुकवाड्या. आणि कराडमध्ये अधिग्रहण केलेलं आहे खाजगी विहिरीचं. आणि खंडाळामध्ये सुद्धा बावतलवाडीमध्ये विहीर अधिग्रहण केलं. असं एकूण 17 गावं आणि 99 वाड्यांना 17 टँकरच्या मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. त्याच्या फेऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत आणि त्या फेऱ्या पूर्ण होतील याच्यासाठी आपल्याकडे मॉनिटरिंग केलं जातं. ठीक आहे. साहेब, तुम्ही म्हणाला जसं की बाबा आता फक्त धरणातील पाणी हे पिण्याच्या पाण्यासाठीच वापरण्यासाठी जर तुम्ही सक्तीने गेला, पण 36 सांगलीला सुरू आहे. नाही सगळं पाणी नाही. नाही 36 नाही सुरू आहे. जो रोटेशन आहे हम्म. आता पाणी प्राधान्यक्रम पिण्यासाठी, बरोबर नंतर शेतीसाठी, बरोबर. नंतर उद्योगासाठी. बरोबर. आता त्यात जसं पिण्याच्या पाण्यासाठी किती लागणार आहे पाणी, समजा उदाहरणार्थ 10 TMC 100 TMC म्हटलं पिण्याला लागणार आहे, 15 TMC शेतीला लागणार आहे. तर जेवढा शेतीचा कोटा आहे त्या कोट्याच्या अधीन राहूनच आवर्तन सोडतो आपण. बरोबर. आपण आपला बेसिक जो कोटा आहे ड्रिंकिंग वॉटरचा, पिण्याच्या पाण्याचा, त्याला कुठे हात लावत नाही. ऑगस्ट पर्यंत आपण राखीव आता किती साठा आहे कोयनेचा आणि एक्झॅक्ट त्याची आकडेवारी काय आहे? आहे. आता दिली होती. मी काढतो. आकडेवारी मान्य. कोहिनीमध्ये आता 16/4 लाईव्ह स्टोरेजचं जे प्रमाण आहे ते 37.51% आहे आणि TMC मध्ये 37.51 TMC. दोंबलगडीमध्ये 3 TMC आहे, दोममध्ये 4.55 TMC आहे, कनेरमध्ये 5.32 TMC आहे, कुरमोडीमध्ये 4.89 TMC आहे, कारळीमध्ये 1.5 TMC आहे, कोयनेमध्ये 37.51. असं मेजर 6 डॅम जे आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये 55.57 TMC पाणी आहे. आणि त्याचं पर्सेंटेज जर म्हणाल तर आज रोजी जवळपास 40%, 39.26% मे महिन्यात लाईव्ह स्टोरेज. मे महिन्यापर्यंत आपल्याला ऑगस्ट पर्यंत काहीही अडचण येत जुलै नाही. ऑगस्ट पर्यंत आपल्याकडे आहे. ऑगस्ट पर्यंत आपण आरक्षण करून ठेवलं. साहेब, जसं टंचाई आता उष्णतेचं पण प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे आता मानखटाव भागात तर 41च्या पुढे टेम्परेचर गेलं होतं, सातारा 40 पर्यंत जातोय. काय उपाययोजना केल्यात की काय सूचना याच्या केल्या? बाबतीत सर्वसाधारण लोकांना ज्या काही सूचना द्यायच्या त्या देतच असतो आपण, की उष्णतेच्या काळामध्ये उष्णतेच्या म्हणजे उन्हाच्या प्रमाणामध्ये जास्त बाहेर पडू नये लोकांनी, किंवा काही सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात. पण त्या अनुषंगाने इतर ज्या काही सूचना राज्य सरकारकडे येतील त्याप्रमाणे आम्ही त्या खाली पर्क्युलेट करू, त्याप्रमाणे सतर्क राहू सगळेजण. सगळ्यात महत्वाचं आता टंचाईच्या बाबतचं म्हणजे टंचाई भासण्याच्या आधीच नियोजन चांगल्या पद्धतीनं प्रशासनाकडून चाललेलं आहे. मात्र चाऱ्याच्या बाबत दुष्काळी भागांमध्ये टंचाई चाऱ्याची सुद्धा भासू शकते असं एकंदरीत आहे. अजून तरी मागण्या आलेल्या नाही, पण जर चारा छावण्यांच्या संदर्भामधल्या मागण्या आल्या तर राज्य सरकारच्या स्टँडिंग गाईडलाईन्स आहेत. किती जनावरांच्या मागात किती छावणी कुठं सुरू करायची ती. यापूर्वी आपण मानखटाव तालुक्यामध्ये छावण्यात टंचाई काळात जेव्हा जनावरांना टंचाई एकदम तीव्रता भासली, अगदी ती मे एंडला वगैरे येतील, मे मध्ये वगैरे, पण अजून तरी काही तशी मागणी आजच्या पूर्ण आढाव्यामध्ये कुठल्याही प्रांताधिकाऱ्यांनी आमच्या किंवा कुठल्या गट विकास अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची मागणी लोकांची आहे असं जाणं म्हणजे नोंदवलेलं नाही. पण तरी सुद्धा तशी मागणी आली तर शासन त्यासाठी म्हणजे जिल्हा प्रशासन त्याच्या बाबतीत सुद्धा विचार करेल. साहेब, मान तालुक्यामध्ये येरळा नदी जी आहे त्या भागाचे जे नदीलगतची गावं आहेत ना त्यांना म्हणजे पाणी योजना आता बंद पडत चालल्या, त्यामुळे त्यातल्या स्थानिक ग्रामस्थांनी नेर धरणातून पाणी सोडावं अशी मागणी केलेली आहे. काल हा विषय माननीय जलसंपदा मंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये असणाऱ्या कालवा सल्लागार समितीमध्ये येतो. कुठल्या धरणातलं किती पाणी कुठं सोडायचं यापूर्वी हा अधिकार त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे कालवा सल्लागार समितीचं अध्यक्षपद होतं. पण आता नवीन जलसंपदा मंत्री महोदयांनी संपूर्ण ठिकाणचं कालवा सल्लागार समितीचा अध्यक्ष स्वतःकडे ठेवलेला आहे. त्यामुळं आता त्यांच्या अखत्यारीतला हा विषय आहे की कालवा सल्लागार समितीची बैठक केव्हा होईल तेव्हा त्याच्यामध्ये हा विषय येईल. ओके, लोकांची कामं जर वेळेत झाली तर त्याला हेलपाटे मारायला लागणार नाही उन्हाळ्यात.
तर त्यासाठी काय असं योजना आहे का म्हणजे की लोकांना 2-3 हेलपाटे मारावे लागतात तर आपण म्हणतो उन्हाळ्यात घराच्या बाहेर पडू नका पण कामच होत नाही त्यामुळे 2-3 वेळा यावं म्हणजे लागतं कुठली कामं कुठल्या एखाद्या कुठल्याही डिपार्टमेंटचं असं म्हणजे काय त्यांचं तेच म्हणणं आहे की पाटणमध्ये जी पालकमंत्री कार्यालय आमचं दारी आपली योजना आहे तशी योजना आणखीन बाकीच्या ठिकाणी जिल्ह्यात कुठं अजून त्याचं उत्तर मी दिलं होतं ना मागं. मान तालुक्यात ते लक्षात नसेल तुमच्या, पण माझ्या आहे लक्षात. किंवा कळंबे तालुका पाटणच्या त्या जे आता प्रोजेक्ट सुरू आहे अदानीचा हा. त्या तक्रारी वगैरे किती आलेल्या झालं आहेत? त्याच्या बाबतीतली बैठक झाली. या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, कळंबेला हायड्रो प्रोजेक्ट अदानी कंपनी या ठिकाणी करते आहे. तिथं काही लोकांनी खाजगी जमिनी त्या खाजगी मालकांच्या जमिनी अदानी प्रकल्पाला तिथं विकलेल्या आहेत. पण एक महत्वाचा विषय लोकांनी आज जो मांडला, कळंबे बंधारा हा आमचा एक तिथं MI टँक आहे फार जुना, आणि त्या पाण्यावरती बंधाऱ्याच्या वरच्या 5-6 गावांचं प्यायचं पाणी, शेतीचं पाणी पाटाला देतो आम्ही, ते सगळं अवलंबून आहे. आणि आता जी साईट त्यांनी धरलेली आहे, पाणी तारळी धरणात उचलायचं आणि वरती एका बंधाऱ्यामध्ये टाकायचं, आणि तो बंधारा जे बांधतायत तो आमच्या टेल एंड मध्ये येतोय आपल्या जुन्या बंधाऱ्याचा. तर तो टेक्निकली विषय मी समजून घेतला, त्यांना तिथलं सर्वेक्षण बदला म्हणून त्यांना 1 महिन्याभराची आम्ही मुदत दिली आहे. बाबा तुम्ही महिन्याभरात आमच्या बंधाऱ्यातलं पाणी टेल एंड पर्यंत तुमचं पाणी येणार नाही आमच्या बंधाऱ्याचं, ते सोडून तुम्ही काही करा. कारण लोकांची शंका आहे, आमचे जे उद्भव आहेत वरनं पाणी येणार आहे, ज्याचं पाणी त्या बंधाऱ्यामध्ये येतं, पावसाचं तर येतं, पण वरच्या झऱ्यांचं पण पाणी येतं. ते सगळ्या बाबतीत त्यांना आम्ही सूचना दिल्या. त्यांनी सुद्धा ते मान्य केले की आम्ही त्याचं फेर सर्वेक्षण करतो, कुठेही लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता पालकमंत्री म्हणून मी घेईन. उष्माघाताने जर बळी एखादा गेला तर प्रशासन सर्व काय आपण प्रार्थना करूया ना असं होणार नाही म्हणून. गेलाय का आता पण कोण नाही, आपल्या जिल्ह्यात सुदैवानं नाही. वरपुडे मलवडी ते उष्माघाताने एक 70 वर्षाच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला कधी घडलं काल नाही, अद्याप तर प्रशासनाकडे काही त्याची माहिती नोंद नाही का? नाही. तरी सुद्धा तुम्ही सांगताय ते गाव तपासून तिथल्या तहसीलदारांना आजच विचारणा करतो. तसं काय असेल तर जरूर आम्ही त्या बाबतीतला पंचनामा वगैरे करू. साहेब आज जिल्हा परिषदची पहिली सभा पार पडते हे कलेक्टर ऑफिस आहे. नाही, विशेष समित्यांच्या अजून एवढी काही ठिकाणचे राहिले, काही निवडा अजून प्रक्रिया पण बाकी आहे. म्हणजे सोबत तुम्ही बघताय 11:30 वाजेपासून मी इथं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जी साहेबांची सभा- 20 तारखा मान्य आमच्या पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांची 20 तारखेला जिल्ह्यामध्ये पक्षाची सभा आहे. ते अंगापूर तालुका सातारा या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या एका धार्मिक मंदिराच्या कार्यक्रमासाठी येणार आहे. तो कार्यक्रम झाल्यानंतर ते जिल्हा शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार आहे, आणि ती बैठक झाल्यावर सायंकाळी 5:30 वाजता गांधी मैदानावर पक्षाची जाहीर सभा आणि जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका सदस्यांचे, नगराध्यक्ष वगैरे जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी त्यांचा साहेबांच्या हस्ते सत्कार असा कार्यक्रम आहे. 20 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता गांधी मैदानावर. निमंत्रण सगळ्यांना शिवसेना चिन्हावर जेवढे निवडून आले त्या सर्वांचा सत्कार. शिवसेना पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका सदस्यांचा सत्कार. नाही, कुमटे आणि सातारा रोडचे त्यांचाही सत्कार होणार. शिवसेनेच्या सगळ्या. साहेब निलेश मोरेजी राजकारणात काय असं एकनाथ शिंदेकडे का बरं? नाराज आहेत ते तुमच्यावर नाही, काही बाकीचे नाही, साहेबांना बोलले असते तर मला साहेब बोलले असते. मला साहेबांची माझी भेट झाली मुंबईत मी असताना 2 दिवस. पण तरी काय निलेश मोरेंची नाराजी असेल तर आम्ही दूर करू. नाराजी त्यांनी राजीनामा दिला नसावा, पण समजा दिला असेल तर आम्ही त्यांचं मन वळवू आणि त्यांना राजीनामा परत घेण्यासाठी विनंती करू. 20 तारखेच्या सभेला कोरेगावच्या आमदारांना निमंत्रण आहे का? सर्व शिवसैनिकांना, शिवसेनेच्या सर्व आजी माजी आमदारांना सगळ्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण आहे. सन्मानपूर्वक पक्षाचं काम करण्यासाठी पक्षाचाच मेळावा आहे. ग्रामविकास मंत्री जिल्हा परिषद काल म्हणजे अधिकाऱ्यांच्या खुर्ची मी बसत नाही तर ते उपरोधिक बोलले, सिगोंदी त्यांना आग्रह केला की खुर्चीत बसा, ते म्हणजे ते अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसले. मला माहित नाही त्यांची काय भूमिका आहे त्याच्या बाबतीत. प्रत्येकाचं वेगवेगळं मत असते, त्यांचं मत त्यांच्याजवळ.